नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह 10 लाखांचे सोन्या चांदीचे दागिन्यांवर मारला डल्ला। अज्ञात चोरांनी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 10 लाखांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले असल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर काकडे मळा रस्त्यावरील बारकेवाडी परिसरात घडली आहे। सदर घटना बुधवार दिनांक सप्टेंबर 24 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय पांडुरंग कुंजीर वय 71 वर्षे राहणार थेऊर तालुका हवेली यांचे घरी चोरी झाली आहे। दत्तात्रय कुंजीर हे आपल्या कुटुंबासोबत बारकेवाडी परिसरात राहतात। कुंजीर त्यांच्या कुटुंबियांसमवेत मंगळवार सप्टेंबर 23 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झोपी गेले होते। ते बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उठले। त्यांनी घराचा दरवाजा आतून उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाहेरून कडी लावली असल्याने दरवाजा उघडला नाही। म्हणून त्यांनी मुलांशी मोबाईलवरून संपर्क साधला व कडी उघडण्यास सांगितले। त्यांच्या मुलांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही बाहेरून बंद असल्याचे लक्षात आलेने मुलांनी शेजारील मित्रांशी संपर्क साधला व घराच्या कड्या उघडण्यास सांगितल्या। कड्या उघडल्यानंतर सर्वजण बाहेर आले। त्यावेळी त्यांना एका खोलीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यांनी खोलीत जाऊन पाहणी केली असता खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले। घरातील लोखंडी कपाट आढळून आले नाही, म्हणून सर्वांनी कपाटाचा शोध घेतला असता येथून 200 मीटर अंतरावर नर्सरीच्या जवळ ते आढळून आले। कपाटाची पाहणी केली असता त्यामधील 1,75,000 रुपयांची रोख रक्कम, 5 तोळ्यांची मोहनमाळ, 2 तोळ्यांचा लक्ष्मी हार, 1.5 तोळ्यांच्या 2 अंगठ्या, 2 तोळ्याचे कर्णफुले व झुंबके चांदीचे पैजण, कपडे, साड्या व कागदपत्रे असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमलेलोणी, काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार मल्हारी ढमढेरे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा तयार केला आहे, तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। चोरट्यांनी चोरी करताना 4ही खोल्यांचे दरवाजे बाहेरून लावून एका खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता। तेथील 100 किलोपेक्षा अधिक वजनाचे कपाट नर्सरीपर्यंत घेऊन गेले। यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा बंद करताना चोरट्यांचे 2 बूट पायातून निसटले आहेत आणि ते घटनास्थळावर पडलेले आहेत। हे बूट चोरट्यांचा असल्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे चोरटे पकडण्यासाठी बूट हा पुरावा महत्त्वाचा ठरू शकतो।